नमस्कार रसिक श्रोते हो, मी हर्षदा. संगीत आणि मानवी जीवन हातात हात घालून सहस्त्र वर्ष मार्गक्रमण करत आहेत. निसर्गातील नदी नाले, समुद्र, पाऊस, वारा, झाडे, पशुपक्षी या साऱ्यांनी विविध ध्वनिलहरींमधून मानवाला संगीताचं देणं दिलं आणि ती देणं ओंजळीत घेऊन मानवानंही ते समृद्ध केलं. संगीताशी त्याची नाळ जोडली गेली ती अगदी तेव्हापासून. काळ बदलत गेला आणि आधुनिक काळात अनेक कृत्रिम वस्तूंतून वाद्य निर्माण झाली. ती लोकप्रिय ठरलीही, पण एखादी व्यक्ती आपल्या श्रवणशक्तीच्या प्रचंड ताकदीवर निसर्गातल्या याच वस्तू दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी घेऊन विलक्षण नाद निर्माण करते आणि पुन्हा एकदा एका विशुद्ध संगीताला जन्म देते. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या याच कर्तृत्वाने इतिहास लिहिणाऱ्या योगिता तांबे वर्धापन विशेष उत्सव कट्ट्यावर आज आपल्या सोबत आहेत. मनोज आहेर योगिता तांबेंसोबत साधणार आहेत हा संगीतमय संवाद. मॅडम नमस्ते. नमस्ते. साहित्य उत्सवचा वर्धापन दिन साजरा करताना माझ्या समोर एक अष्टपैलू व्यक्तित्व आहे की ज्या व्यक्तित्वाचा अनेक कलांशी आम्ही परिचित आहोत, सुपरिचित आहोत. आणि एखादा कलावंत, एखादा सेलिब्रिटी जेव्हा आम्हाला आवडतो तेव्हा मनात प्रश्न असतो की आमचं जसं जीवन आहे, जसं जगणं आहे, बालपण आहे, तसं बालपण या कलावंताचं असेल का? आणि म्हणून मग पहिला प्रश्न हाच येतो मनात की योगिता मॅडम ज्या आमच्या समोर आज इंटरनॅशनल लेवलला ज्यांचं नाव होतंय त्यांचं बालपण कसं होतं, कुठे झाला जन्म, शिक्षण कुठे सुरू झालं, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. माझा जन्म मुंबईतलाच आहे. मी 3 मे 1985 साली माझा जन्म झाला. अच्छा. आणि जन्मतःच अंधत्व होतं. 6-7 महिन्याची असताना एक ऑपरेशन झालं माझ्या डोळ्यांचं. आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यान माझ्या डोळ्यामध्ये लेन्स लावल्यामुळे मला जरा 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 दिसत होतं. अच्छा. पण तरी संपूर्ण दिसत नव्हतं. आणि मग पहिल्यांदा बालवाडीमध्ये मी जायला लागले, लिहायला वाचायला थोडं थोडं मला जमत होतं. पण मग हळूहळू असं व्हायचं की जसं मी वाचायला लागले तसं मला डोळ्यांना ताण पडून पडून माझी दृष्टी थोडी थोडी कमी व्हायला लागली. अच्छा. आणि एक समय असा आला की मला पाटीवरचं तर दिसे, आपल्या दगडी पाटीवर पेन्सिलीने किंवा खडूने लिहिलेलं तर मला दिसे, पण वहीवरचं मला दिसेन असं व्हायला लागलं. अच्छा. निळ्या शाईने लिहिलेलं तर मला बिलकुलच दिसायचं नाही. तेव्हा मग बालवाडीच्या बाईंना पण आमचं टेन्शन यायला लागलं की इथं काय करू शकतो आपण. कारण पहिलीच जाण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा मग सगळ्यांना कोणकोणत्या शाळेत ऍडमिशन पाहिजे वगैरे ही चर्चा चालू होती. आणि मी तशी जरा चाणाक्ष होते की मला पण मोठ्या शाळेत जायचं आहे वगैरे असं माझ्या डोक्यामध्ये तेव्हा निर्माण झालं सगळं असं. आणि मी म्हटलं की बाई मला पण मोठ्या शाळेत जायचंय. म्हणाला की मोठ्या शाळेत तू तुला फळ्यावरच कसं दिसणार पण. म्हणून मग आजी आजोबांकडे राहिले लहानपणी. आणि माझे आई वडील रत्नागिरीला माझं गाव आहे, तिथे त्यांचं दुकान होतं. लांजा तालुक्यामध्ये त्यांचं दुकान होतं आई वडिलांचं. अच्छा. तर ते गावी दुकान चालवून पैसे वगैरे पाठवत असत माझ्यासाठी. आणि आजी आजोबांना घेऊन मी डॉक्टरांकडे गेले, ज्यांनी माझं ऑपरेशन केलं. आणि त्यांना विचारलं डॉक्टर काका मला दिसणार की नाही.
म्हणाले बाळा तुला आता नाही दिसणार, तुझं ते हळूहळू कमीच होत जाईल. म्हणजे अगदी मला मोठ्या शाळेत जायचंय. स्पष्ट कल्पना दिली डॉक्टरने तुम्हाला. अगदी अगदी अजिबात अंधारात ठेवलं नाही. मग म्हटलं मला शाळेत तर शिकायचंय, मग मी काय करू. मग त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की अंध लोकांसाठी सुद्धा शाळा असतात. मग त्यांनी चौकशी करायला सांगितली आणि मग त्याच्यातून मग वाया असं करून श्रीमती कमला मेहता दादानंद शाळेचा आम्हाला शोध लागला. आणि तिथून मी पहिलीपासून ते 10वी पर्यंत मी त्याच शाळेत शिकले. आणि मला मुळात ही शाळा तुम्ही निवडली, अर्थात तुमच्या शिक्षणासाठी तो एक चांगला पर्याय आहे, होता, काही वादच नाही. मग या शाळेत जाण्यापूर्वी तुमच्यामध्ये काही कलागुण होते का, किंवा तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला अशी काही जाणीव होती का की तुमच्यामध्ये ते गुण आहेत असं? मला ना लहानपणी काहीही वाजवायची सवय होती. अच्छा. काही म्हणजे खिडक्यांच्या काचा असतील, जमिनी खुर्च्या टेबल, टीव्हीच्या काचा, शोकेस, कपाट, जे हाताला लागेल ते वाजवण्याची सवय. म्हणजे मला असंही आठवतंय की लहानपणी मला जेवायला अर्धा तास लागायचा. म्हणजे जेवण नको असायचं किंवा हट्ट असायचा म्हणून नाही, ते जेवणाचं ताट वाजवत जेवायची सवय होती. त्यामुळे मला खरंच अर्धा तास लागायचा. आजी शेवटी ओरडायची की बस झाला आता तुझं वाजवणं, देऊन घे, सगळे उठले तू एक बाकी राहिली, असं करून ती ओरडायची. अच्छा, म्हणजे वाजवणं गॉड गिफ्ट होतं तर. हा असंच म्हणायला लागेल की इट वॉज ए डिवाइन पॉवर. तर त्यांना म्हणजे माझ्या आजोबांना लक्षात आलं, इव्हन आई वडिलांनाही कळायला लागलं की हिच्यामध्ये काहीतरी ना संगीत किंवा ताल आहे अंगामध्ये. अच्छा. मग वडिलांनी मला तबला घेऊन दिला. घरामध्ये एक शिक्षक यायला लागले, पिंपळे सर म्हणून यायचे शिकवायला. आणि ते तिरकीट टक जे आपले बेसिक तबलाचे गुण असतात ते आम्ही आता मुलांना शिकवतो, पण तेव्हा मला स्वतःला शिकायला तो प्रचंड कंटाळा यायचा. कारण एक तर मला रेडिओवर भजनं किंवा असं जे मंगल प्रभात सारखे कार्यक्रम किंवा विविध भारतीवर त्या 90च्या दशकातली 1942 लव्ह स्टोरी वगैरे मधली गाणी ऐकून मला असं वाटायचं की हा असा तबला आपण वाजवू शकतो. बरोबर. आणि हे काय असलं काहीतरी शिकवताय, हा तबला नाही काहीतरी वेगळंच शिकवताय असं मला वाटायला लागलं. आणि मग ते म्हणाले, मी एकदा म्हटलं की सर तुम्ही एकदा एक हिंदी गाणं म्हणा, एक मराठी आणि एक आरती म्हणा, मी वाजवते आणि त्याच्यात माझं काय चुकतंय ते मला सांगा. असं म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच, आता काहीतरी तो विषय झाला असावा. मग मग सरांनी 3 गाणी म्हटली आणि मग त्यांनी सांगितलं की तिला कोणत्या तरी मोठ्या गुरुची गरज आहे. अच्छा. बेसिकली होणार नाही. सरांनी एक प्रकारे माघारच घेतली. आणि ऍक्च्युली माघार घेतली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन गुरु कधीच माघार घेत नाही. गुरुची नजर तेवढी पारखी होती की ते ओळखलं की हे हिरा गबाळाचं काम नाही. बरोबर. म्हणजे सरांनी खरं तर शिफारसच केली एक प्रकारे की तुम्हाला एक उच्चस्तरीय तालीमची गरज आहे, एक चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे. त्यांची नजर तशी पारखी होती म्हणून त्यांनी स्वतः शिकवायचं टाळून कोणता तरी मोठा गुरु असावा असं ते. पण सुदैव माझं असं झालं की कमला मेहतामध्ये अर्थातच संगीत हे पूर्ण विषय म्हणूनच धरला जातो 100 मार्कांना. बरोबर. मग त्याच्यामध्ये रागदारी संगीत, भावगीत, भक्तिगीत, सुगम संगीत आणि वाद्य संगीत असं सगळाच भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होता. आणि मी म्हणजे तसबी थोडा असं तबला जरा वाटून असं बघून कोणाचं मुलींचं बघून असं शिकायला लागले होते. आणि आमचे संगीत शिक्षक म्हणजे शांतीताई, संगीताताई जोशी सर, हे संगीत शिक्षक आम्हाला इतके चांगले लागले की ते खूप छान आम्हाला प्रेमाने शिकवायचे वगैरे. आणि मग त्याच्यातून मग मी घडत गेली थोडी. आणि मग आमच्या त्यावेळेस मुख्याध्यापिका स्मिताताई खानापूरकर, तर त्यांनी माझ्यातलं हे टॅलेंट हेरलं. आणि मी 6वीला असताना मला अल्लारखा इन्स्टिट्यूट मध्ये जी स्कॉलरशिप होती ती मला मिळवून दिली, स्पॉन्सरशिप करून असं मिळवून वगैरे. आणि तिथे मी 2 वर्ष उस्ताद अल्लारखा आणि त्यांच्या शिक्षकांकडनं मी शिक्षणाचे तबल्याचे जे पुढचे धडे आहेत ते शिकवायला सुरुवात केली. म्हणजे कमला मेहतामध्ये खऱ्या अर्थाने धुमारे फुटले, तुम्हाला एक चांगलं सपोर्ट तिथे मिळाला आणि संधी सुद्धा मिळाली. मग या शिष्यवृत्तीचा फायदा तुम्हाला नेमका कसा झाला, म्हणजे प्रशिक्षणामध्ये तुमच्या किंवा संगीत शिकण्यामध्ये? फायदा ऑब्व्हियस झाला, कारण तबला खरा काय आहे हे मला कळायला लागलं. तिरं टक हे किती जरुरी आहे हे तेव्हा मला खरंच कळलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्यांनी मला तिरं टक शिकवलेलं नाही, त्यांनी पुढचं सगळं शिकवलं. अर्थात पैसे घराण्याचे काही 1-2 कायदे वगैरे माझं जेवढं शिक्षण होऊ शकलं ते झालं. पण नंतर ती स्कॉलरशिप बंद झाली शाळेकडूनच आणि ते दुर्दैवाने मला सोडावं लागलं.
पण तरी देखील त्या 2-3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला असं वाटतं की वाद्य बोललं कसं पाहिजे, कुठेतरी बेसिक जर मला कळायला लागलं होतं. म्हणजे पूर्ण कळत नव्हतं मला असं, पण म्हणजे हे असं वाजलं की छान येतं, असं वाजलं की नाही येत, असं काहीतरी थोडंसं ते साऊंड वरती मला जरा जाणवायला लागलं की आपण वाजवतोय ते बरोबर आहे का चूक आहे. किंवा काही काही वेळेला असंही व्हायचं की सगळ्या शाळेमध्ये तबला चांगल्या दर्जाचं आम्ही शिकले होते, त्यामुळे मग थोडासा मान दाखवणं वगैरे पण सुरू होतं. हे असं नसतंय, असं नाही वाजवायचं वगैरे, असं करून एक जाण तयार झाली आपोआपच आणि त्या दृष्टीने एक दृष्टिकोन विकसित झाला तुमचा पूर्ण. पूर्ण झाला नाही, पूर्ण नाही झाला, पण व्हायला मदत झाली एवढं नक्की आहे. सुरुवात जी असते ती मला खऱ्या अर्थाने त्या शिक्षणापासून मिळाली. हे सगळं तुम्ही आत्मसात केल्यानंतर जेव्हा बाहेर पडतात महाविद्यालयासाठी किंवा बाहेरच्या सगळ्या कला विश्वामध्ये जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा त्याचा कसा लाभ तुम्ही उठवला आणि तिथे तुम्हाला स्वीकारलं गेलं का? तुम्ही ब्लाइंड होतात आणि कला तर तुमच्याकडे होती, उमेद होती. कसं झाला पुढचा प्रवास नेमका? नाही, पुढचा प्रवास असं होतं की 10वीला असताना माझा एक अपघात झाला आणि मग माझी मोबिलिटी आणि सगळंच राहिलं. कॉलेजला मावशी मला सोडायला किंवा अशी असायची, सोडायला घेऊन जायला वगैरे. मग तिकडे नोटीस बोर्डवरती काय काय कॉम्पिटिशन लागल्यात ते वाचून आम्ही त्याच्यात सहभागी होऊन वगैरे तो तसा बऱ्यापैकी कॉलेजच्या विद्यार्थी परिषदेत म्हणा किंवा प्रोफेसर्सच्या ह्यांच्यामध्ये असं मी संपर्क वाढवायला सुरुवात केली. आणि त्यांनी बघितलं पण की मी वाजवू शकते किंवा काय, कुठलंही वाद्य दिलं तरी मी त्यातल्या त्यात वाजवू शकते. लिलयाचं नाही म्हणू शकत, पण त्यातल्या त्यात वाजवू शकते. आणि मग त्याच्यातनं मला पुढे मग प्रोत्साहन कॉलेजमधून मिळतच गेलं आणि मग वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्मन्स देणं किंवा मग नाटकांसाठी बॅकग्राऊंड म्युझिक करणं, तालकचेरी जो फोक ऑर्केस्ट्रा म्हणून एक विद्यापीठाचा इव्हेंट असतो, नॅशनल लेव्हल पर्यंत युथ फेस्टिवल मध्ये जातो, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी वाद्य हाताळायला मिळणं, अशा पद्धतीने तो पुढचा प्रवास सगळा होत गेला. अच्छा. मग तुम्ही अपघाताचा उल्लेख केला. दृष्टीहीनता तर तुम्हाला होतीच जन्मतः. हा अपघात नेमका म्हणजे काय घडलं त्या अपघाताने तुमच्या आयुष्यात? इयत्ता 10वीत असताना शाळेमध्ये म्हणजे खूप टेन्शन असतं. प्रत्येक जणच याच वर्षी 10वीच्या मुलाचं असं झालंय की नाही झालीये परीक्षा, पण अदरवाईज 10वी आणि परीक्षा आणि त्याचं टेन्शन याच्यात आज गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येक मुलं गेलेली आहेत. त्यामुळे ते काय असतं हे नव्याने सांगण्याची गरज नाही, तेही आम्हालाही होतं. आणि त्याच्यातही मग कार्यक्रम करणं आणि अशा तशा वगैरे गोष्टी माझ्या चालूच होत्या. मग परीक्षा आली की तहान लागली की विहीर खणायची किंवा आग लागली की पाणी बघायला जायचं, तसं काहीतरी आमचं व्हायचं. अभ्यास तेव्हा सुरू करायचो आम्ही परीक्षा आल्यावरती, त्यामुळे ते टेन्शन असं जरा दुःखीने वगैरे वाढायचं. एकदा असं झालं की युनिट टेस्ट आमच्या ऑगस्टमध्ये चालू होत्या आणि तेव्हा मला 20 मिनिटं उठायला लेट झाला. 4 वाजता आमचं उठायचं ठरलेलं असायचं, मला झाले 4:20. आणि मग खूप घाई सगळे आम्ही हॉस्टेलमध्ये शाळेतच राहायचो, तर मग बकेट वगैरे सगळी आम्ही आवरून खाली गेले बाथरूम मध्ये आंघोळीला आणि कपडे वगैरे लावून झाले आणि मग माझ्या हातातनं सटकला. अच्छा. आणि तो मग उचलायला म्हणून मी जी वाकले, उजवा डोळा थेट नळावर आपटून त्याचे 2-4 तुकडे झाले त्या डोळ्यात. बापरे. आणि मग खूप सारं रक्त, 3.5-4 बाटल्या रक्त गेलं आणि ट्रीटमेंटला पण थोडा लेट झाला. मला 4:30ला लागलं आणि 7:30च्या दरम्यान माझ्यावरती ट्रीटमेंट सुरू झाली आणि मग ते ऑपरेशन करून ते डोळे काढून टाकणं वगैरे असा सर्वच प्रकार झाला होता तो काय. पण त्याच्यामुळे असं झालं की थोडासा मेंदूला पण एक केसा धक्का लागला होता शिरेला आणि त्याच्यामुळे मग मी मध्ये असं झालं माझं ब्रेलही मी विसरलेली होती, मला वाचता येत नव्हतं किंवा मग मी वाचण्याचा प्रयत्न केला की डोक्यात कटकन कळ जायची आणि मला मी सगळं टाकून द्यायची, मला नको हे काय मी नाही करणार वगैरे करून. त्यामुळे मग मोबिलिटी इश्यू वगैरे पण खूप झाले, माझा बॅलन्स जाणं, चक्कर येणं. बरोबर. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण गेला की मी एकटी चालू नाही शकत. खूप दुर्गामी परिणाम घडवणारी ही दुर्घटना होती आणि भयानक होती. तरी तुम्ही त्यावर मात करून कॉलेजला सुरुवात केली. हा, म्हणजे डॉक्टरांनी मला असं सांगितलं होतं की तुम्ही एकतर तिला अभ्यासाचं बर्डन द्या किंवा कलेचं, दोन्ही ती करू शकणार नाही, म्हणजे ती पेरूच शकणार नाही. पण मी दोन्ही केलं, म्हणजे मी MA ही केलं आणि हेही चालू ठेवलं.
अच्छा. आणि हे सगळं असताना सोबत एवढं दुःख किंवा एवढा सगळा दर्दनाक प्रवास असताना कॉलेजचे युवा महोत्सव तुम्ही गाजवलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला सांगा ना, त्या आठवणींबद्दल. मुळात असं झालं की 2 वर्ष 13वी पासून ते युवा महोत्सवामध्ये खरं तर एंट्री मिळते कॉलेजमध्ये. तर 11वी-12वीला असताना मी ऑलरेडी खूप परफॉर्मन्सेस मध्ये, कॉम्पिटिशन्स मध्ये काय काय भाग घेऊन वगैरे असं एक माझी कला सादर करण्याचा प्रयत्न केला होता सगळ्यांसमोर. आणि मग ते लक्षात ठेवून 13वीला मला सिलेक्ट केलं पखवाज वाजायला, जो मी आयुष्यात कधीही वाजवलेला नव्हता. अच्छा. हा, पण ते म्हणाले की तुला शिकवलं तर तू वाजवू शकते, एवढं तर आम्हाला माहिती. आता यांनी हे कसं ओळखलं होतं मला खरंच माहिती नाही. आणि माझं भाग्य आहे की देवदत्त साबळे त्यावेळेला आमचा ते इव्हेंट बसवायला होते. तर ते आणि त्यांचा मुलगा यांनी मला पखवाज, तिंबडी आणि मग ढोलकीतले काही काही वेगवेगळे पॅटर्न जे असतात असं सगळं शिकवत खूप प्रेमाने शिकवलं. म्हणजे इतकं प्रेमाने की कधी म्हणजे मला आठवतंय की मी 4थीला आणि 8वीला असताना 2दा शाहीर साबळेंना भेटले होते काही कार्यक्रमानिमित्ताने आणि सत्काराच्या निमित्ताने वगैरे. तर त्यांनी चक्क लक्षात ठेवलं आणि जेव्हा सांगितलं की योगिता तांबे आहे ह्याच्यामध्ये, त्यांनी सरळ सांगितलं की तिच्याकडे जास्ती लक्ष द्या म्हणून बाबांनी. आणि 1-2दा असं झालं की काहीतरी घाई व्हायची आणि म्हणजे मी 2 रिहर्सल करायची. संस्कृत नाटकामध्ये मी बॅकग्राऊंड म्युझिक करत होते पूर्ण, आणि हा इव्हेंट करत होते लोकवाद्यांचा, बरोबर, चाल कचेरी. तर हे मला डबा एकदा राहिला होता, 1-2दा काहीतरी राहिला डबा, मी नाही खाल्ला. आणि हे त्यांना कळलं, बाबा ओरडले, तुम्ही हे सांगायला कसे आलात, डबा घेऊन जायचा आणि तिकडनं डबा यायचा. इतकंच प्रेम मिळालं. आणि नंतर मग त्यांनी जे काही मग पुढे पुढे जाऊन मग ती वाद्य एक माझ्या हातात पडत गेली. पुढे जाऊन मग चंडा आला, मग अशी बरीच वाद्य मग मी वाजवायला सुरुवात केली. आणि त्याच्यात मग एका वेळेला 2-2, 3-3, 4-4 वाद्य घेऊन आम्ही तो इव्हेंट करायचो. आणि नॅशनल लेव्हलला आम्ही गोल्ड मेडल, नॅशनल लेव्हल पर्यंत आम्ही गोल्ड मेडल त्याच्यावरती मध्ये मिळवलेलं होतं. नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातला तो अनुभव की ज्याबद्दल आम्ही ऐकलेला आहे, एका वेळेस अनेक वाद्य तुम्ही वाजवून बघितली, त्याबद्दल जरा सांगा ना आपल्या श्रोत्यांना. असं होतं की मुंबई विद्यापीठामध्ये वाजवताना काय ठीक आहे, आम्ही जेवढं ठरवलं होतं तेवढंच. पण जेव्हा विद्यापीठ लेव्हलला जेव्हा आम्ही जातो, म्हणजे अनेक विद्यापीठ एकत्र भिडतात, कारण मुंबई विद्यापीठाच्या अंडर येणारी कॉलेजेस भिडली ते वेगळं होतं, ते थोडं मोठ्या लेव्हलचं होतं. पण विद्यापीठ जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा खरं चॅलेंज असतं. आणि इंद्रधनुष्य ज्या स्पर्धा असतात सांस्कृतिकच्या विद्यापीठांच्या राज्यस्तरीय, तर त्याच्यामध्ये मला मग कधी हलगी वाजवायला दे, कधी नगारा वाजवायला दे, कधी चंडा वाजवायला दे. आणि शेवटी फायनल झालं ढोलकी, दिमडी, हलगी माझ्या गळ्यात आणि नगारा वाजवायला नंतर शेवटचं फक्त 1.5 मिनिट मी तिकडे पटकन ढोलकी, दिमडी, हलगी अक्षरशः टाकून नगारा वाजवायला पळायचा. असा तो चॅलेंजिंग रोल होता. मी ब्लाइंड आहे परत, असंही नाही की मी डोळस आहे. बरोबर. पण माझे मित्र इतके चांगले की कोणी मला तिथे नगारापर्यंत न्यायचं वगैरे हे सगळं ठरलेलं. आणि तोपर्यंत हे मग ताशा जो मित्र मला नेणार आहे तो ताशा बांधून आधीच तयार राहायचा आणि मग मला नगाराच्या इकडे पटकन बसवून तो तिकडे ताशा वाजवायला जायचा. असं हा, म्हणजे असे खूप मजेचे खूप प्रसंग होते. आणि या सगळ्या इव्हेंटला आम्ही नाशिकला पण गोल्ड मेडल मिळवलं. त्याच वर्षी आम्ही अहमदाबादला, आपल्या गुजरातला गेलो होतो, आनंदला, हरियाणाला गेलो होतो, पश्चिम बंगालला गेलो होतो. आणि 2ही वर्ष आम्ही स्टेट ज्युनियर नॅशनलला आम्ही मेडल मिळवलेली आहे. क्या बात. खरं तर हा सगळा रंजक प्रवास आहे. आणि ऐकताना एक गोष्ट जाणवते की तुमच्यामध्ये जर एखादा गुण असेल आणि तो गुण म्हणजे त्यावर मेहनत करण्याची तयारी असेल तर समाजातून तुम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळतो. जसा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून, प्राध्यापकांकडून, विद्यापीठांकडून आणि मित्रांकडून सुद्धा मिळाला की तात्काळ सहकार्य केलं. हे उगाच नाही केलं, तुमच्याकडे होतं आणि मेहनतीची तयारी म्हणून ते केलं. आणि आज आम्ही तुमचं जे क्रिएशन बघतो आहोत किंवा जी प्रगती बघतो आहोत तर त्याचा पाया खरं तर इथं रचला गेला. इतकं साऱ्या जबाबदाऱ्या आल्या नसत्या, संधी मिळाली नसते तर कदाचित योगिता तांबे आपल्याला माहीतही झाल्या नसत्या. इतका सुंदर, किंवा कुठल्या तरी एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये मी वाजवत बसले असते आणि ते तेवढंच राहिलं. एक साचलेपण आलं असतं. हा जो खुला आकाश तुम्हाला उपलब्ध झाला किंवा तुम्ही तुमच्या मेहनतीने उभं केलं
ते या सगळ्या प्रतिसादांमुळे आणि प्रचंड संघर्षामुळेच शक्य झालेलं आहे. योगिता मॅडम, बालपणापासून कॉलेजपर्यंत प्रचंड संघर्ष करून तुम्ही हे आकाश उभं केलं, अवकाश उभं केलं, स्वतःसाठी निर्माण केलं. नेमकं त्यामध्ये एक सितारा म्हणून तुम्ही कशा चमकल्यात हे आपण नक्कीच ऐकणार आहोत कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये. आणि दरम्यान योगिता तांबे नेमकं काय रसायन आहे हे त्यांनीच केलेल्या या प्रेझेंटेशनने श्रोत्यांना सुद्धा लक्षात येईल. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, सकाळच्या पहरी हरिनाम बोला. वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. देव चंडी हातोळ्याचा घाम घरी दगडाचा देव आई दैवाचे तळाचे त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव. चंडी हातोळ्याचा घाम घरी दगडाचा देव आई दैवाचे तळाचे त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संताला. आई तू भाकरी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई तू भाकरी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उध 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 टाळ बोलची पडेला नाच माझा संग, टाळ बोलची पडेला नाच माझा संग. देवाजीच्या दारी आज रंगना भंग, देवाजीच्या दारी आज रंगना भंग. टाळ बोलची पडेला नाच माझा संग, टाळ बोलची पडेला नाच माझा संग. देवाजीच्या दारी आज रंगना भंग, देवाजीच्या दारी आज रंगना भंग. हे सगळं किती अफलातून आहे जे आम्ही ऐकतो आहोत. हे तुम्ही वाजवलेली वाद्य आणि भारावून गेल्यासारखं झालं आम्हाला की एक व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवू शकते. आमच्या श्रोत्यांना सुद्धा हा सुखद धक्का आहे खरं तर. आणि हा सुखद धक्का देणाऱ्या योगिता तांबे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच काढून घेऊया की नेमकं हे कसं झालं. योगिता मॅडम, महाविद्यालयीन आणि शालेय शिक्षणात तुम्ही तुमची चुणूक दाखवलीच होती, संधीही तुम्हाला मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग कसं तुम्ही करिअरकडे वळलात की सरळ कला क्षेत्रात काहीतरी करायचं म्हणून वळलात? तो काळ कसा होता सुरुवातीचा? मी BA फायनल इयर किंवा MA पार्ट 1 ला असताना
एका खूप मोठ्या कलाकाराशी माझी ओळख झाली आणि ते म्हणजे अरविंद मुखेडकर. संगीत संयोजक म्हणून त्यांची एक खूप मोठी कारकीर्द आहे, जवळजवळ 35 वर्षांची. आणि त्यांनी मला हेरून माझ्याकडनं वेगवेगळे प्रयोग करून घ्यायला सुरुवात केली, की म्हणजे हिराच्या झाडूवर वाजवून बघ किंवा काचेच्या वस्तूंवरती चमच्याने वाजवून बघ, अशा पद्धतीचे प्रयोग ते मला मार्गदर्शन करत करत हे माझ्याकडनं करवून घ्यायचे. कित्येकदा तर असं व्हायचं की काच माझ्याकडनं हाताचा अंदाज न आल्याने फुटायचं आणि लागायचं पण. बरोबर. पण त्याही पेक्षा मला ते एक अशी नशा चढायला लागली की हा बाबा हे काय वाजतं, हे वाजतं वगैरे. आणि लहानपणी जे मी वाजवलेलं होतं तेच मी परत करते म्हटल्यानंतर तो पुनःप्रत्ययाचा अनुभव पण मला वेगळा वाटत होता. बरोबर. तर अशा पद्धतीने हे प्रयोग करता येतील का. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यामुळे मला आणखी एक अक्कल अशी आली की कुठल्या वस्तू किती हलक्या हाताने किंवा किती कशा पद्धतीने कुठल्या तंत्राने वाजवायला पाहिजे हेही मला ह्याच्यातलं मग हळूहळू उलगडत गेलं. आणि मग खऱ्या अर्थाने मी अस्मिता शाळेमध्ये नंतर मग मी नोकरीला लागले. कारण त्यावेळेला पण ती नोकरी मिळाली म्हणजे त्या संस्थेच्या एका कार्यक्रमाची मी रिहर्सल अचानक कंडक्ट करायला सुरुवात केली, पहिल्यांदा गेली तेव्हाच. आणि त्यांनी ते माझं कंडक्टिंग बघितलं आणि त्यांना एक जाणवलं की माझ्याकडे शिकवण्याची हातोटी आहे. आणि म्हणून मग त्यांनी मला समोरून विचारलं की आपली एक शाळा आहे जोगेश्वरीला, तर तू तिथे मुलांना शिकवशील, पण मुलं सर्वसाधारण आहेत, ब्लाइंड नाहीयेत. मी म्हटलं सर्वसाधारण मुलं माझ्यासारख्याच ऐकतील का. मी म्हटलं 4 ठिकाणी इकडं तिकडं भटकली तर मी काय करायचं. तर म्हणे नाही, तुला मी एस्कॉर्ट देऊ एक शिक्षक, तो त्यांना कंट्रोल करेल आणि तू शिकवायचं. मी म्हटलं ठीक आहे, या अटीवर मी मान्य झाले. आणि मग त्यानंतर मी आज तागायत गेली 10 वर्ष तिथे संगीत शिकवते. आणि कुठल्याही डोळस शाळांमध्ये म्हणजे असेल नाही असं नाही, पण असा मुद्दाम ऑर्केस्ट्रा म्हणून नाहीच आहे जवळजवळ डोळस शाळांमध्ये. तर माझ्या शिकवण्याच्या हातोटीमधून म्हणा किंवा मी एवढी वाद्य वाजवते हे त्यांना माहिती झालेलं होतं म्हणून म्हणा की मुलांना पण तू असं तयार कर आणि त्यांचा पण आपण एक वाद्यवृंद शाळेकडून तयार करू आणि मुलांसाठी कार्यक्रम वगैरे मिळवू असं त्यांनी म्हटलं. आणि आता ते काम चालू आहे आणि त्या वाद्यवृंदातनं जे 10वी होऊन गेलेले विद्यार्थी ते आजही माझ्या संपर्कात आहेत. आणि जी तांत्रिक मदत मला लागते किंवा इतर कुठल्याही गोष्टीची मदत ते मला करतात. आणि जेव्हा मी स्वतंत्र प्रयोग करते तेव्हा मला सेट लावायला मदत सुद्धा हे माझे विद्यार्थीच करतात. नेमका तुम्ही जो प्रयोग आपण ज्याबद्दल बोलत आहोत, वेगवेगळ्या वस्तूंमधून जे ध्वनी निघतात त्या ध्वनींचा संगीतासाठी उपयोग करता येतो वाद्य म्हणून, अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे. तिथपर्यंत मग पोहोचण्यासाठी अरविंद सर असतील किंवा तुमचा प्रयत्न असेल, कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेल्यात मग. तर मग हे सगळे प्रयोग चालू होते आणि दरम्यान माझ्या शाळेचंही नोकरी चालू होती, मुलांना शिकवणं आणि या सगळ्या गोष्टी. आणि तोही विषय संगीतच असल्यामुळे मला काही वेगळं करायला लागत नव्हतं. आणि एवढ्यामध्ये आम्ही जे युनिव्हर्सिटीतले काही मुलं होतो भाग घेतलेले वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, त्या काही मुलं आम्ही एकत्र येऊन एक टीम झाली आमची आणि आम्ही श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था स्थापन झाली आमची. आणि त्याच्यातून सगळे सांस्कृतिक, सांगीतिक, सामाजिक उपक्रम सुरू व्हायला लागले. आणि त्यातच असं व्हायला लागलं की दगडच वाजवायचे किंवा नारळांचेच वेगवेगळे प्रकार वाजवायचे, असे 2 आयटम त्या संस्थेकडनं सुरू झाले. आणि मग आमची म्हणजे नेहमीची वाजवणारी मुलांची टीम होतीच, पण त्यांच्याकडून मी बघून घेतलं नारळाच्या ते झावळ्या वाजवतायत, हिराच्या झाडू वाजवतायत, शहाळी वाजवतायत, करवंट्या वाजवतायत, अख्खा नारळ वाजवतायत अंगठ्यांनी वगैरे असं सगळं. आणि दगडामध्ये पण विटांपासून ते बारक्या बारक्या गोट्यांपर्यंत वाजवतायत, ते मी सगळं बघितलं. आणि मग पुन्हा ते वेळ नव्याने संचारायला लागलं की नाही हे आपल्याला पण आलं पाहिजे. बरोबर. आणि मग आमच्या त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे सुमित पाटील, त्याने मला सांगितलं की योग्या तुला दगड देणार आहे मी. म्हटलं चल दे बाबा दे. आणि मग ते वेळ छंदामध्ये परिवर्तित होत गेलं. आणि मग मी कुठे दगड वाजव किंवा करवंट्यांवरती घोडागाडीचे आवाज काढ, बैलगाड्यांचे आवाज काढ किंवा शहाळं वाजवायला पण मी सुरुवात केली. शहाळ्यावरती एक भारद्वाज म्हणून पक्षी आहे, कुक्कुट कोंबा ज्याला आम्ही कोकणामध्ये म्हणतो, असं टुप 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 असा तो ओरडतो. त्याचा आवाज मी शहाळ्यावर फक्त हात थोडासा हलका हात मारून मी तो आवाज एका ठिकाणी काढला होता आणि तो सक्सेसफुली
हे झाला होता. फक्त त्याला एकच गोष्ट असते की माईक जो आपला साऊंड असतो तो परफेक्ट बसावा लागतो, तेव्हा तो आवाज त्याचा एकदम एक्झॅक्टली त्या पक्षासारखा येतो. बरोबर. तर असे वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. पुन्हा मग आमच्या संस्थेचंच एक मी राष्ट्रगीत केलं होतं नैसर्गिक वाद्यांचं. अच्छा. ज्याच्यामध्ये सुपामध्ये तांदूळ घेऊन किंवा दगड वापरून, पणत्या वापरून, नारळ वापरून, शाळ वापरून, माठ वापरून अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते राष्ट्रगीत केलं होतं. आणि त्याची थीमच होती की निसर्गाकडे परत चला, आपला देश हा निसर्गमय आहे. बरोबर. अशी थीम घेऊन आम्ही ते पूर्ण राष्ट्रगीत त्या वाद्यांवर केलं होतं. आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमातून मग लिम्का बुकची पार्श्वभूमी माझी तयार होत गेली असं मला वाटतं. म्हणजे पारंपरिक दैनिक वस्तू आपण ज्या दैनंदिन जीवनात वस्तू वापरतो त्याच वापरायच्या आणि त्यातून नाद निर्माण करून संगीताकडे वळायचं असा हा विचार आहे एकंदरीत. आणि तुम्ही तोच अंमलात आणत आहात. लिम्का बुक खरं तर खूप आकर्षणाची गोष्ट आहे. आपल्यातली एक आपली मैत्रीण तिथपर्यंत पोहोचते, अर्थात तो प्रवास सोपा नाही. तो जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. लिम्का बुकचं पण असं झालं की म्हणजे सुमित पाटील जो आहे आमचा टीमचा अध्यक्ष आहे तर तो PhD करत होता त्यावेळेला व्हिज्युअल आर्ट्स मध्ये. म्हणजे ब्लाइंड लोक चित्र काढू शकतात का असा त्याचा विषय होता. आणि त्याला आम्ही मदत करत होतो त्यावेळेला. आणि अचानक या बाबाच्या डोक्यात आलं की चल आपण तुझं लिम्का बुक करून टाकू. म्हटलं चल म्हणजे काय, ते काय लिम्का पिणं इतकं सोपं नाहीये ना, लिम्का बुक करून टाकू म्हणजे. खरंय. बाबा लिम्काची बाटली घेतली आणि पिऊन टाकली, इतकं ते नक्कीच सोपं नाही. तर तो म्हणाला ती प्रोसेस मला माहिती आहे, तू फक्त वाजवण्याची तयारी ठेव. मी म्हटलं ठीक आहे, पण काय करायचं किती, 100 वाद्य करूया म्हटलं. 100 गोळा करता म्हटलं आपल्या तोंडाला फेस येईल. म्हटलं एवढं कुठे आहे आपल्याकडे. बरोबर. ठीक आहे 50 करूया म्हटलं. ठीक आहे 50 चालेल, तसं तरी गोळा होईल, काहीतरी होईल. आणि मग त्याने आपल्या परीने ती प्रोसेस सुरू केली आणि इकडे आम्ही वाद्य गोळा करायला सुरुवात केली. तर मग अस्मिता विद्यालय किंवा आमची नाट्यशाला संस्था आहे, विशेष मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण जी संस्था देते, त्यासाठी मी नाटकांसाठी बॅकग्राऊंड म्युझिकसाठी मी 8-10 वाद्य घेऊन बसायची. त्या संस्थेतनं मदत झाली. काही मित्रांकडनं गोळा केली, काही मी स्वतःच्या खर्चाने त्यावेळेला ऐन वेळेला विकत आणली. असं करून ती वाद्य आम्ही कशी बशी जमवली. पण त्यातून ढोल ताशा याने आमच्या डोक्याला अक्षरशः म्हणजे झिंजण्या यायची वेळ आली होती. कारण 25 जूनला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड व्हायचा होता आणि 24 जून उजाडला तरीही तो हातात नव्हता. बापरे. तो शेवटी रात्री 11 वाजता अवेलेबल झाला म्हणून सुमितने मला फोन केला. बापरे. इतकी अवस्था होती. पदोपदी होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत. कुठली वाद्य होती साधारण, अशी काही वैशिष्ट्यपूर्ण नावं सांगा ना आम्हाला. अशी म्हणजे खूप 50 वाद्यांमध्ये तबला, ढोलकी, ढोल, दिमडी, हलगी, नगारा, ढोलकी, त्याच्यानंतर ढोलक, डफ, संबळ, ढोल ताशा आणि ही जर वाद्य होतीच, पखावाज, हे सगळी वाद्य होती. पण बरोबरीने तांब्या, कलश, ताम्हण, कलश, ताम्हण, पडी पंचपात्र, त्याच्यानंतर परातीमध्ये ज्वारीचे दाणे घेऊन वाजवले, गहू घेऊन वाजवले, त्याच्यानंतर सुपामध्ये एक तांदूळ वगैरे पाखडले, ते त्याचा एक वेगळा नाद, माठात एक भरलेला माठ, एक रिकामा माठ, कळशा, अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये. आणि नारळ, करवंट्या, दगड, पाटा वरवंटा, खलबत्ता, ह्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये होत्याच. असे एकूण ही 50 वाद्य जवळजवळ झाली. बापरे. म्हणजे पारंपरिक आणि गैरपारंपरिक अशा दोन्ही प्रकारची वाद्य एकत्र केली तुम्ही लिम्का बुक साठी. हो. आणि मग तो प्रयोग प्रत्यक्ष 25 जून कसा होता तो दिवस मॅडम? नेमका 25 जूनला तुम्ही लिम्कासाठी काम करताय. लिम्का बुकचा रेकॉर्ड हा पण एक मोठा संघर्षच ठरला. कारण त्या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड मोठा पाऊस आला. अच्छा. कारण ज्या ठिकाणी लिम्का बुकचा रेकॉर्ड करायचा होता, अर्थात कमला मेहतामध्येच आम्ही करणार होतो, आणि तिथे मी जोगेश्वरीवरून दादरला पोहोचणं हे म्हणजे, आणि दादरचं आपण बघतच असाल बातम्यांमध्ये की हिंदमाता हा अतिशय सखल एरिया आणि तिथे पाणी तुंबल्याशिवाय राहत नाही, जरा जरी पाऊस पडला तरी. त्या
मार्गात म्हणजे त्या दिवशी असं झालं की आदल्या दिवशी रात्रीपासून पाऊस पडून 300-350 मिलीमीटर पाऊस पडला होता. आणि कसं पोहोचणार हे मोठं टेन्शन डोक्यावरती होतं. बरं पोहोचलो होतं खरं, पण त्या पावसाने सगळी वाद्य उतरून गेली होती, वाजायलाच तयार नाहीत. मला एवढं डोक्याला टेन्शन आलं की अरे बापरे बाप, कसं होणार आहे हे एकंदरीतच काय जे आहे ते. तरी पण नाही म्हटलं, आपण घाबरायचं नाही आणि हरायचं तर त्याहून नाही. काय होईल, थोडंसं विचित्र वाजेल. कारण ते असं असतं की ती प्रॉपर्टी म्हणजे व्हिडिओ त्यांना करून द्यायचा असतो 5 मिनिटाचा, आणि मग 5 मिनिटामध्ये निवडक जे चांगलं वाजलंय ते त्यांना प्रेझेंट करावं लागतं. अच्छा. आणि तो संपूर्ण व्हिडिओ 50 मिनिटाचा काढून तो एडिट करणं हे खूप मोठं डोकेदुखीचं काम झालं होतं. कारण काहीच वाद्य सरळ सरळ वाजत नव्हती. प्रत्येक वाद्याचं एक काहीतरी उतरलेलं, किंवा मला तर अशी भीती वाटायची की एवढं उतरलं की ते फुटायची भीती वाटत होती, हात जरा जरी जोरात पडला तरी. इतपत सगळी अवस्था झाली होती. आणि तरी पण तो रेकॉर्ड मी केला त्यावेळेला. आणि वृत्तपत्रांतून मुलाखती वगैरे सगळं झालं. पण त्या टेन्शनची परिणती शेवटी मी आनंद साजरा करण्यात न होता घरी येऊन जो काय मला ताप भरला तो मी 3-4 दिवस उठलेच नाही त्या तापातून. अर्थात ती मेहनत आणि मानसिक ताणाचा तो परिणाम होता. पण तरी मॅडम, लिम्का बुक मध्ये ज्यावेळेस तुम्ही सक्सेस झालात, रेकॉर्ड झालं, तुमच्या मित्र परिवाराला, तुमच्या कुटुंबियांना, शाळेला, तुमच्या गुरुजनांना, सगळ्यांनाच तो आनंद खूप मोठा होता. कारण सहजासहजी ते यश मिळालेलं नव्हतं, तुमचा संघर्षही सर्वांनी बघितला होता. अगदी थोडक्यात सांगा, तुमची भावना नेमकी त्यावेळी कशी होती? आपण हे करून दाखवलं याबद्दलची भावना कशी होती? माझी भावना एकदम ज्याला आपण म्हणतो की असं काही विशेष नाही वाटलं की हा बाबा काहीतरी आपण खूप मोठं अचीव केलंय, असं नाही वाटलं. कारण मी गीतेच्या एका श्लोकावरती विचार करते नेहमी, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी माझं काम केलं. येस. आणि जे काम केलंय त्याचं फळ मला मिळणारच आहे. जे मी बरं केलं तर बरं मिळणार आहे, वाईट केलं तर वाईट मिळणार आहे. त्यामुळे माझं म्हणजे त्याला आपण म्हणतो समदृष्टी वागणं म्हणतो तसंच की ठीक आहे बाबा, हा एक मैलाचा दगड माझ्याकडनं पार न आला. खूप मोठी संस्कृती आहे आपली. आणि खरं तर आपलं संगीत हे कृत्रिम वाद्यांमधून नाहीच, तर मुळातच दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी, निसर्गातल्या अनेक अनमोल गोष्टी, या सर्वांपासूनच आपलं संगीत, आपली संस्कृतीनं दिलेला आहे आपल्याला. आणि तोच वारसा योगिता तांबे जोपासता आहेत आपल्या कलेतून, वेगवेगळे प्रयोग करून. कुठल्याही प्रकारची कृत्रिमता त्यात नसते. निसर्गाकडे धाव घेण्याची ही पद्धत हा संस्कृतीचा अनमोल ठेवा, आणि त्याच्या वाहक तुम्ही आहात. Yeah.
योगिता मॅडम, वाद्यवृत्ताचा इतका सुंदर प्रवास आणि कलेच्या क्षेत्रातलं हे एक विलक्षण असं संशोधन तुम्ही केलं. इथे संबंध ध्वनीचा होता आणि एका दृष्टीहीन व्यक्तीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट त्याची श्रवण शक्ती असते. परंतु कलेच्या क्षेत्रामध्ये चित्रकारिता एक असा प्रकार आहे की जिथे दृष्टी संवेदना सगळ्यात महत्वाची ठरते आणि ती नसताना देखील तुम्ही चित्रकला सुद्धा जोपासण्याचा जो प्रयत्न केला, त्यामध्ये उतरून त्यातही काम करण्याचा प्रयत्न केला, जरा आमच्यासाठी हे आश्चर्यकारक आहे. जरा त्याबद्दल आम्हाला सांगा ना की नेमकं काय तुम्ही केलं. मुळात असं आहे की मी अगदी थोडक्यात सांगते की मला लहानपणी जरासं कडूने पाटीवरती काहीतरी चित्र वगैरे काढायला आवडत होतं. पण ॲज इट इज मी मागे सांगितल्याप्रमाणे हळूहळू माझी दृष्टी कमी झाली आणि अपघातानंतर मी 100% दृष्टीहीन झाले. त्याच्यानंतर चित्रकारिता वगैरे या डोक्यातून पूर्ण गेलेलंच होतं माझ्या, की ते पुढे भविष्यात येईल असं काही सुतराम शक्यता सुद्धा नव्हती खरं तर. पण जेव्हा सुमित पाटील आणि आम्ही सगळे युवा महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आमची टीम झाली, तर तेव्हा तो चित्रकलेच्या ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये असायचा, ज्याच्यामध्ये रांगोळी, कोलाज आणि या सगळ्या गोष्टी, इन्स्टॉलेशन
ते सगळं असायचं. तर त्याने मला एकदा हरियाणाच्या 2-2.5 डिग्रीच्या तापमानाच्या रात्री हातात कॉफी होती आमच्या आणि विचारलं की तू चित्र काढशील का? म्हटलं तू वेडा झालायस का? मला दिसतं का? चित्र कसं काढणार मी? तर तो म्हणाला काढू शकतेस. मग त्यांनी थोडं मला सांगितलं तुला अक्षर येतात ना? म्हटलं हो, मला देवनागरी आणि इंग्लिश दोन्ही येतात, पण काय काय मी आता विसरले खंड पडल्यामुळे. पण त्याने माझ्याकडनं ते सगळं करवून घेतलं आणि 2015 मध्ये सुरुवातीला वाट्यांच्या पानं जे असतात, डफाचं पान किंवा ढोलाचं पान, याच्यावरती त्यांनी नेत्रदानाविषयीची जी वाक्य आहेत, कॅच आय, डोनेट आय, अशा पद्धतीचं त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं आणि तेच त्यांनी टी शर्ट्स वरती पेंट करून ते पहिलं प्रदर्शन आमचं लावलं. म्हणजे त्याच्यामध्ये मी एकटीच नव्हते, तर आपला मुंबईचा बासरीवादक प्रशांत बानिया आणि मनश्री सोमण, आम्ही तिघ जण ह्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि नंतर आम्ही याच तिघांनी मिळून मुंबईतलं पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ आहे, तिथे गणपतीचं पूर्ण डेकोरेशन, संपूर्ण सजावट ह्या आम्ही तिघा अंध लोकांनी केलेली आहे 2015 साली. आणि त्या वर्षी मुंबईचा राजा सुद्धा मिळाला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती जे स्पर्शाने कळू शकतील, तसं माझं संगीत क्षेत्र आहे, म्हणजे मी वाद्यांचा गणपती केला. बरोबर. त्याच्यानंतर प्रशांतचं बासरीचं वादन आहे म्हणून त्याने बांबूच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यातून किंवा ओरेगामीतून त्याने गणपती केला. मनश्रीने भांड्यांच्या माध्यमातून असे वेगवेगळे आम्ही 8 प्रकारचे वेगवेगळे गणपती केले. क्या बात आहे. म्हणजे अशा पद्धतीचं दृश्य संवेदना जरी नव्हती तरी स्पर्श शक्तीच्या जोरावरती तुम्ही हे साकारण्याचा प्रयत्न केला. हो. आणि ह्याच्याहून पुढे जाऊन मग आम्ही रंगगंध हा एक नवा उपक्रम अलीकडे सुरू केला की रंगामध्ये गंध मिसळायचे. जसं की पिवळा रंग असेल तर चाफा, किंवा लाल रंग असेल तर स्ट्रॉबेरी किंवा गुलाब, बरोबर, मोगरा असेल तर ऑब्व्हियसली पांढरा रंग आहे, गवती चहा असेल तर हिरवा. अशा पद्धतीने हे रंग ओळखण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये अत्तर मिसळायला सुरुवात केली. आणि ह्याच्यामुळे आता असा आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झाला की अंध लोक सुद्धा कोणाचीही मदत न घेता हळूहळू चित्र काढू शकतील भविष्यामध्ये. बरोबर. म्हणजे सतत सराव केला आणि नवनवीन कल्पना, सातत्य या गोष्टी ठेवल्या तर सहज इथपर्यंत आपण पोहोचू शकतो चित्रकलेपर्यंत. अगदी. म्हणजे स्वतःच्या दृष्टीहीनतेवर खेद करत बसण्यापेक्षा इतर शक्तींचा, संवेदनांचा उपयोग करून विविध कला क्षेत्र आपल्यासाठी खुले होऊ शकतात, याचं हे एक उत्तम उदाहरण तुम्ही आणि तुमच्या मित्रपरिवाराने घालून दिलंय खरं तर. मॅडम, चित्रकला, संगीत या सगळ्याच कलांमध्ये मुक्त मुसाफिरी करत असताना ज्या शाळेत तुम्ही शिकवतात, सामान्य मुलांची शाळा आहे, शिक्षिका म्हणून तुम्ही तिथं कार्यरत आहात, तर तुमचं योगदान तिथे नेमकं कसं आहे आणि काय करण्याचा तुमचा विचार आहे? तुमच्याकडे जर इतकं मोठं संगीताचं देणं आहे तर ते मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी काय करताय नेमकं? आम्ही म्हणजे मी शाळेमध्ये वाद्यवृंद मुलांचा तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये गाणारी वाजवणारी सगळीच मुलं आहेत. मी फक्त एक मदतनीस आणि कंडक्टर म्हणून काम करते त्यांच्याकडे. आणि मुलांनी जास्तीत जास्त नैसर्गिक वाद्यांकडे किंवा नैसर्गिक जे संगीत आहे त्याकडे वळावं. सजीव संगीत, ज्याला आजकाल आपण फार चांगला शब्द वापरतो की लाईव्ह म्युझिक. बरोबर. हे जिवंत संगीत मुलांना आजकाल कळावं, कारण आपण बघतोय जिकडे तिकडे कुठल्या पद्धतीचं आज संगीत ऐकलं जात आहे जे की हानिकारक आहे आणि ते टिकाऊ पण नाहीये खरं. बरोबर. तर यासाठी माझे प्रयत्न आहेत की मुलं जास्तीत जास्त या संगीताकडे वळावी आणि पुढली पिढी पुन्हा एकदा त्या सजीव संगीताचा आनंद घेऊ शकावी, यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. अच्छा. मग त्या दृष्टीने मुलांचं एखादं कला पथक, एखादं वाद्यवृंद असं काही बनवण्याचा मानस आहे तुमचा? हो, आहे ना. आणि मी आता पण माझे जेव्हा स्वतंत्र वेगळे प्रयोग असतात इत्याचे, संगीताचे, म्हणजे वाद्यवादनाचे वगैरे, तर मी माझ्या मुलांना सेट लावायला तिथे उभं करते आणि वेळप्रसंगी जर तुम्हाला वाजवायला झालं, सांगितलं तर तुम्हाला वाजवताही आलं पाहिजे, त्यांच्या हातात पण मी दगड बिगड काय काय देऊन त्यांच्याकडून ते सगळं सादरीकरण करवून घेते की हे असं आहे, असं आहे. तुम्ही बेंच वाजवा. बेंच वाजवल्याने मी तुम्हाला शिक्षा करणार नाही, कारण बेंच मध्ये सुद्धा एक नाद आहे. मुलं असतात आणि त्यांना आनंदही वाटतो की चला बाबा हे असले, म्हणजे बेंच वाजवल्यावर बेंचवर उभं करणारे शिक्षक खूप असतात, पण बेंच वाजवा बिंदास असं सांगणारा कोणी भेटत नाही.
प्रत्यक्ष शाळा स्तरावरची मुलं एकत्र येऊन एखादा वाद्यवृंद, कलापथक असं बनवू शकतात, हा विश्वास आहे तुम्हाला शाळा स्तरावर? त्याच्यासाठी खरं तर मेहनत खूप करावी लागेल. 2-3 शाळांचं एकत्रित करून किंवा आता हे रियालिटी शोज वगैरे होतात त्याच्यातून म्हणजे गायक खूप येतात, पण वादक सुद्धा येणं मला वाटतं तितकंच महत्वाचं मला वाटतं की नाहीतर मग आपल्याला काहीच करणार नाही. एक ठराविक चमू आपल्याला दिसत राहतो, पण मग पुढे भविष्यात कोण येणार कोण नाही हे आपल्याला त्याच वेळेला कळू शकतं. आणि मी स्वतः शाळेमध्ये असताना किंवा मला वाटतं कॉलेजमध्ये आठवत नाही, दूरदर्शनमध्ये कसा कार्यक्रम लागायचा की जिथे मुलांचे वादन कलेला जास्त वाव दिला जात होता. बरोबर. तर तसं परत काहीतरी खासगी वाहिन्यांनी जर केलं तर मला वाटतं जास्त मुलांना प्रेरणा मिळेल आणि जे आमचं ध्येय आहे ते जर अशा प्रसार माध्यमातून जर ते साध्य व्हायला होत असेल तर जास्त मदत होईल. योगिता मॅडम, कला क्षेत्रातल्या तुमचा विविध प्रवास आमचे श्रोते खूप वेळापासून ऐकता आहेत. दृष्टीहीन व्यक्ती म्हटल्यानंतर तिची ओळख शिक्षणाबाबतीत ही ब्रेल लिपीशी असते आणि ब्रेल लिपी अगदी संकुचित करून ठेवलेली आहे. ती फक्त दृष्टीहीनांनी, अंध व्यक्तींनी शिकायची असते, अशा पद्धतीचं सगळीकडे एक समज आहे. परंतु ब्रेल लिपी ही माध्यम बनत नाहीये व्यवहारातलं, कारण की दृष्टीवान व्यक्तीला ब्रेल लिपी अवगत नाही. मग दृष्टीहीन व्यक्तीला ती अवगत असेल तर दोघांमधला जो काही संवाद व्हायला हवा लिपीच्या माध्यमातून तो शक्य होत नाहीये, कारण एक कोणीतरी निरक्षर आहे त्यातला. तर मग हा गॅप भरून काढण्यासाठी तुम्ही काही प्रयोग केल्याचं आम्ही ऐकलेलं आहे, तर त्या बाबतीत आम्हाला सांगा ना. मी काय केलं की गेल्या वर्षी जेव्हा मोठी टाळेबंदी आपल्या संपूर्ण देशामध्ये लागली तेव्हा मी ब्रेल म्हणजे माझं ब्रेल वाचन आधीपासूनच चांगलं होतं, त्यात काही शंका नाही, पण मुळात ते खूप मोठ्याने वाचून मी पहिले माझे शब्दोच्चार सुधारणं, विरामचिन्हां पद्धत प्रमाणे चढ उतार वाचनामध्ये आणणं, साभिनय वाचणं, हे असं वेगवेगळे प्रयोग मी सुरू केले. त्याच्यासाठी मी स्वतः रेकॉर्डर ठेवून ते रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि मला जाणवलं की ब्रेलमध्ये पण असं काहीतरी होऊ शकतं. आणि योगायोग असा झाला की माझ्या शाळेने, अस्मिता विद्यालयाने आमच्यापुरतीच अभिवाचन स्पर्धा, नाट्य अभिवाचन आणि काव्यवाचन, पण काव्यवाचन म्हणजे पण असं साधं सुद्धा नव्हतं. कुसुमाग्रजांची गाभारा नावाची कविता होती जी की मुक्तछंदातली आणि सादरीकरणाला थोडी कठीण आहे. तर अशा 2 गोष्टी होत्या. भूमिकन्या सीतामधलं स्वगत होतं सीतेचं, तर ते सगळे शिक्षक त्यातले डोळस होते, 45 जण तरी ऍटलीस्ट डोळस होते आणि मी एकटी ब्रेल वाचणारी होती. अच्छा. आणि मग त्या ह्याच्यामध्ये मी दोन्हीही ह्याच्यात नंबर काढला. म्हणजे नाट्य अभिवाचनात तर मी पहिली होते त्या पूर्ण 45 जणांमध्ये. अच्छा. तर सगळ्यांनी मला विचारलं की कसं, तर म्हटलं तुम्ही ब्रेल शिका, कारण उद्या असं होईल की 70 नंतर तुम्हाला मोतीबिंदू झाला, कोणाला आणखी काही समस्या आल्या, काय झालं, तर तुम्ही वाचनाची आवड तुम्ही स्वतः दूर ठेवणार का की बाबा मला नाही जमत, आता दिसत नाही पहिल्यासारखं म्हणून. तर नाही, तर ब्रेल तुम्ही शिकलं पाहिजे. आणि ब्रेल ही अशी लिपी आहे की मी नेहमी सांगते की अमावास्येच्या काळोख्या रात्री घनदाट अरण्यात आम्हाला नेऊन बसवा, आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही जो वाचनाचा आनंद घ्यायचा तो घेऊ शकतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साहित्य उत्सवासाठी मी खास सांगते की लवकरच माझ्यावरती एक पुस्तक येत आहे. म्हणजे मी आणि डॉक्टर हिरामणी वाधवा असं आमचं संयुक्त चरित्र येत आहे, जे की डॉक्टर विजया वाड लिहित आहेत. आणि यावर्षी ते ऑडिओ बुक स्वरूपात आणि पुस्तक रूपामध्ये ते येत आहे. नक्कीच. साहित्य उत्सवचे श्रोते या पुस्तकातून योगिता तांबे यांना अधिक समृद्धपणे समजून घेतील यात शंका नाही आणि ते पुस्तक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं जाईल. समूहाचे प्रशासक म्हणून ही जबाबदारी अर्थातच आम्ही घेऊ आणि ते पुस्तक पोहोचवू. योगिता मॅडम, नैसर्गिक वाद्यांचा उपयोग करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोहोचणं असेल, चित्रकलेसारखं अत्यंत कठीण असा रस्ता तुम्ही निवडला, त्यातही यश कमावलं. ब्रेल लिपीच्या बाबतीतही तुमचा दृष्टिकोन इतरांपेक्षा हटके आहे. अभिनय क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल, मुलांबाबतीतली तळमळ असेल, त्यांच्या भविष्याबद्दलच्या संगीतमय तुमची तळमळ असेल, या सगळ्याच गोष्टी तुमच्या व्यक्तित्वात अगदी ठासून भरलेल्या आहेत आणि त्या पदोपदी या प्रदीर्घ मुलाखतीत जाणवलेल्या आहेत. तुम्ही साहित्य उत्सवावर जे आपले श्रोते आहेत, बरेचसे युवा श्रोते आहेत, काय संदेश द्याल त्यांना, त्यांच्यातल्या कलागुणांना भविष्यात
त्यांनी पुढे आणावं किंवा कशा पद्धतीने स्वतःला घडवावं या बाबतीत काय संदेश द्याल तुम्ही? खरं म्हणजे संदेश देण्याचं माझं वय नाहीये. मी फार तर त्यांच्यातून एक 3-4 वर्षांनी फक्त मोठी असेल. पण एक अनुभवी म्हणून मी एवढंच सांगेन की जे तुम्ही करता आहात म्हणजे नेसेसरी नाहीये, आवश्यक नाहीये की हेच अमुकच करायला पाहिजे किंवा तमुकच करायला पाहिजे असं नाही. पण जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्ही 200% द्याल तेव्हा तुम्हाला 100% निकाल मिळत असतो कुठल्याही गोष्टीसाठी. आणि त्यासाठी तुमची इतकी केवळ जिद्द असून उपयोग नाही, तुमची ती करण्यासाठी तयारी पण पाहिजे. कारण मला काही वेळेला असंही व्हायचं, मी खूप आजारी पडायचे पण माझं काम झाल्यानंतरच मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहे. अशाही माझ्या बाबतीत गोष्टी घडलेल्या आहेत. किंवा व्हिटॅमिन डीचा जेव्हा मला आजार झाला की पूर्ण माझे पाय बी सगळे जखडले गेले, तेव्हा पण मी अगोदर सगळ्या त्या स्पर्धा वगैरे पार पाडल्या आणि नंतर मात्र मला 3 दिवस ते इंजेक्शन घेऊन आणि हे सगळं मला करावं लागलं होतं. पण म्हणजे तब्येतीची पर्वा करायची नाही असं काही नाहीये, पण अर्थात तब्येत सांभाळून हे सगळं करायचंच आहे. पण जरी तुम्हाला तब्येत साथ देत नाहीये किंवा आणखीनच काही निमित्त आहेत तर ती निमित्त थोडीशी बाजूला ठेवून आपलं काम पहिलं पार पडून बाकी मग आपल्याला तो वेळ असतोच. म्हणजे कुठलाही बहाणा न बनवता जे काही आपण हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्याची जिद्द, तळमळ आणि सक्रियता असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे सातत्य ठेवलं, सतत ती गोष्ट करत राहिलात तर हे सातत्य ठेवणं खूप महत्वाचं असतं, तरच आपण ते काम पूर्णत्वाला नेऊ शकतो. हा संदेश खरं तर तुम्ही शब्दात दिला, पण मला वाटतं त्याही पेक्षा जास्त तुमच्या व्यक्तित्वात तो आहे आणि पूर्ण मुलाखतीत तो सदोदित आम्हाला जाणवत राहिला, पदोपदी जाणवत राहिला. साहित्य उत्सवच्या वर्धापन दिनानिमित्त उत्सव कट्ट्यावरती या दिलखुलास गप्पा आपण योगिता तांबेंसोबत मारल्या. या गप्पा नव्हत्या, हा संवाद नव्हता, तर एक मंत्रमुग्ध करणारं, भारावून टाकणाऱ्या व्यक्तित्वाचा जवळून घेतलेला एक परिचय होता. हा परिचय आपल्यापर्यंत तेव्हाच पोहोचू शकतो जेव्हा उघड्या मनाने आपण त्या चरित्राचा, त्या व्यक्तित्वाचा स्वीकार करू. त्यांनी वाजवलेले नैसर्गिक वाद्यांच्या ध्वनिलहरी आपल्या कानातून आपल्या मनापर्यंत पोहोचतील आणि त्यातली जिद्द, सुमधुरता आपल्याला सतत जाणवत राहील. योगिता मॅडम, भावी वाटचालीसाठी साहित्य उत्सव परिवाराकडून तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि भविष्यातही जे उपक्रम प्रकल्प तुम्ही कराल त्याचा आस्वाद घेण्याची संधी साहित्य उत्सवला सतत मिळत राहावी हीच अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. आणि मी माझा एकच सगळ्यांना संदेश राहील, साहित्य उत्सव मध्ये पुन्हा ऐकण्यासाठी स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित अंतर राखा, मास्क वापरा आणि कोरोना संबंधित जे सगळे जे दिशानिर्देश आहेत ते सांभाळून, तब्येत सांभाळून आपली पुढची वाटचाल आपणही चालू ठेवा. धन्यवाद. धन्यवाद. चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग. हो गई मैंने मोरी चुनरिया, ओरे बदल सी मोरी चुनरिया, हो गई मेरी मोरी चुनरिया, ओरे बदल सी मोरी चुनरिया. जागे बाबू से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा, चुनरी में दाग. मोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है
साथ ही उड़ान में गत चक्रदार और पवित्र तोड़ा बजाने की कोशिश कर रहे हैं। खरं तर रोजच्या जगण्याचा भाग झालेल्या या कितीतरी वस्तू, त्यांचे आवाज आपण ऐकत असतोच, पण फक्त आवाज ऐकून त्याकडे दुर्लक्षच करतो. त्या आवाजांमधूनही संगीताच्या सुमधुर लहरी निर्माण होतात आणि त्या लहरींवर स्वार होऊन एखाद्या कलावंताचं मन आकाश गाठतं. हे सिद्ध केलंय योगिता तांबे यांनी. त्यांच्या या कर्तृत्वाला साहित्य उत्सव परिवाराकडून मानाचा मुजरा आणि भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. वर्धापन विशेष उत्सव कट्ट्यावरचा हा संगीतमय संवाद आपल्याला कसा वाटला ते कळवायला विसरू नका. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.